लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 6 वाजता पुन्हा वाटपाला सुरुवात झाली आहे। तुम्हाला सगळ्या गोष्टी मी पुराव्यासहित लाडक्या बहिणींना दाखवणार आहे। बघा त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात तो म्हणजे 15वा हप्ता, 15वा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना पहिल्या 2 दिवसामध्ये भेटला नव्हता। बऱ्याच लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांना 2 दिवसामध्ये हप्ता न भेटल्यामुळे टेन्शन मध्ये आल्या होत्या। मग पैसे कधी येणार तर लाडक्या बहिणींनो त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे, गुड न्यूज त्यांच्यासाठी आलेली आहे। आज त्यांना वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुपारच्या 2-2:30 वाजल्यापासून बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत। ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं होतं की आज हप्ता वाटप होणार नाहीये, आज हप्ता वाटप झाला नाही, पण लाडक्या बहिणींनो बघा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय महाराष्ट्रामधला मी एकमेव असेल की तुम्हाला मी काल पण सांगितलं लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला आज वाटप होणार म्हणजे होणार। आणि दुपारी सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला मी सांगितलं लाडक्या बहिणींनो की वाटप झालेलं आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज पैसे जमा झालेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो आज कोणत्या तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले असतील तर नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आज किती वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्सला सांगायचंय। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। आणि मग 16वा हप्ता दिवाळी बोनस, आता बघा दिवाळी बोनस हे नाव एकदम काय झालं वेगळ्या प्रकारे पडलेलं आहे। बऱ्याच युट्यूबरला वाटायला दिवाळी बोनस नेमकं काय आहे। दिवाळी बोनस याचा अर्थ समजून घ्या लाडक्या बहिणींनो, 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात चालू आहे। सगळ्याला माहिती आहे ऑक्टोबर महिना चालू आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये दिवाळी बोनस म्हणून भेटला, म्हणजे लाडक्या बहिणीला एक सण साजरा करण्यासाठी भेटला आणि ऍडव्हान्स मध्ये भेटला तर खूप चांगलं होणार आहे। त्याच्यामुळे दिवाळी बोनस या ठिकाणी शब्द या ठिकाणी आपण सगळेजण वापरत आहोत। दिवाळी बोनस आणि बऱ्याच लाडक्या बहिणीला माहिती असेल ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांना या ठिकाणी 2-2 हजार रुपये दिवाळी बोनस भेटायला लागलाय। मग लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता टाका। भले तुम्ही पुढचे ऍडव्हान्स पैसे टाकले नाही तरी चालतंय किंवा ऍडव्हान्स पैसे द्यायची गरज नाहीये। ज्या हक्काचे पैसे ऑक्टोबर महिन्यात चालू आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता द्या, लाडक्या बहिणींना तो बोनस म्हणून समजून घ्या। अशा लाडक्या बहिणींनो बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, तर हे पैसे कधी भेटणार आहेत का नाही ह्या पण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा हप्ता म्हणजे कोणता सप्टेंबर महिन्याचा हप्ता संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो। जर विश्वास बसत नसेल पटपट सर्वांनी सांगायचं, तुमचं नाव जिल्हा सांगायचं, तुम्हाला हप्ता अजून भेटला नाहीये तर काळजी करू नका। उद्या वाटप होणार आहे का नाही ते तुम्हाला मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, कारण की त्याच्याबद्दल अजून बातमी आली नाही। कारण की आज बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत आणि या ठिकाणी 3 दिवस वाटप होणार आहे हे लाडक्या बहिणींनी सांगितलं होतं। मी पण तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की 3 दिवस तुम्हाला वाटप होणार आहे। पहिल्या दिवशी 10 ऑक्टोबरला झालं, 11 ऑक्टोबरला झालं आणि आज 13 ऑक्टोबरला वाटप झालेलं आहे। आता जर कुणी काही राहिल्या असत्या शिल्लक तर आता उद्या आपण बघणार आहोत। उद्या या ठिकाणी जर वाटप झालं तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेलच, पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो जर कुणाला हप्ता वाटप झाला पटकन कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय की सर मला माझं नाव हे आहे, माझा जिल्हा हे आहे आणि माझा ह्या वेळेमध्ये पैसे जमा झाले, ह्या वेळेला पैसे जमा झालेत। म्हणजे तुम्ही म्हणता सर मी कमेंट का टाकायची, तर बघा तुमच्यामुळे इतर लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे आणि आपण त्या गोष्टी सांगणार। त्याच्यामुळे तुम्हाला पैसे जर भेटले त्याच चॅनलला याच युट्यूब चॅनलमध्ये पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की सर मला आत्ता लगेच पैसे भेटलेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो ही गोष्ट लक्षात ठेवा। चला आता व्हिडिओ सुरुवात करूया। पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पण बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा कोणाला संध्याकाळच्या टप्प्यात पैसे आले कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय आणि किती महिन्यांना हप्ता वाटप होणार आहे ते पण सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा नाशिक जिल्हा, आज नाशिक जिल्ह्याला एकदम आनंद झालेला आहे, पुणे जिल्ह्याला आनंद झालाय, नागपूर जिल्ह्याला बऱ्याच लाडक्या ताई टेन्शन मध्ये आलत्या, सगळ्यात जास्त म्हणजे नाशिकच्या ताई। तर सर नाशिकच्या सर आम्हाला पैसे काय येत नाहीत, सर आम्हाला पैसे काय येत नाहीत। मागच्या वेळेस बघा 12वा 13वा हप्त्या वेळेस पुण्याच्या ताई खूप टेन्शन मध्ये आलत्या की सर हप्ता काय येत नाही, हप्ता काय येत नाही। तर यावेळेस नाशिकची परिस्थिती अशी झाली की सर हप्ता काय येत नाही, हप्ता काय येत नाही। मी काल परवा पण त्यांना सांगत होतो लाडक्या ताईंनो काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, 100% तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार, रेकॉर्डिंग करून ठेवा। हे पण मी बोललो होतो। परवाचे लेक्चर जाऊन बघा, कालचं लेक्चर जाऊन बघा, त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं होतं आणि आज तुम्हाला विश्वास पटला असेल लाडक्या बहिणींनो की आपण जे बोलतो ट्रिक्स गुरु जे दादा जे बोलतात ते खरं असतं, सत्य असतं। कारण की आज हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना आज गुड न्यूज भेटली, भले ते नाशिक असतील, पुणे असतील, नागपूर असेल किंवा वेगवेगळे जिल्हे असतील, त्यांना आज वाटप झालेलं आहे। तर आता तुम्हाला मी पुराव्यासहित सगळं लाडक्या ताईंना दाखवणार आहे।
बघा अजून एक लक्षात ठेवा, सकाळच्या टप्प्यामध्ये आले नव्हते पैसे, दुपारच्या टप्प्यामध्ये 1-2-2:30 वाजता दन सुरू झाली होती वाटप सुरू व्हायला, परत 5 ते 7च्या दरम्यान पण वाटप झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी चेक करायचे, तुम्हाला दाखवतो नंतर. चला तर बघा या ठिकाणी लाडके बहिणींनो, पहिली कमेंट आपण या ठिकाणी घेतो. दादा नाशिकमध्ये आले आज दुपारी 2 वाजता. बघा नाशिकमध्ये लाडके बहिणींना या ठिकाणी पैसे आलेले आहेत. खूप साऱ्या कमेंट्स येतात आज, खूप सारे कमेंट्स आले, सर पैसे आले पैसे आले पैसे आले. लाडक्या ताईंचा आनंद झाला, तुमचा आनंद म्हणजेच माझा पण आनंद. लाडके बहिणींनो खूप चांगलं वाटतं ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय काळजी करू नका, हात जोडून विनंती आहे. काल परवाच्या लेक्चर मध्ये मी सांगत होतो लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, विश्वास ठेवा, या लाडक्या दादावर विश्वास ठेवा. हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, आणि तुम्हाला आज हप्ता भेटलाय. आता कसं वाटतं सगळ्यांना, खुश झालात का, सगळे आनंद झालात का, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचा आहे बघा, नाशिकमध्ये आले 1,500 रुपये, आत्ताच आले आत्ताच आले म्हणत आहेत. सप्टेंबरचे पैसे आले, ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार, छत्रपती संभाजीनगरवरून ताई बोलत आहेत. ऑक्टोबर महिन्याचे बघा पैसे लवकरात लवकर यायला पाहिजे, सरकारकडे विनंती आहे. कारण की बघा आता दिवाळी सुरू व्हायला लागली, दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना, गरीब लाडक्या ताईंना पैसे लागतात, त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे ह्या लाडक्या ताईंना ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता बोनस म्हणून टाकून द्या, दिवाळी बोनस म्हणून टाकून द्या. एकत्र 3,000 रुपये भेटायला पाहिजे, म्हणजे हे 1,500 त्यांना भेटले, अजून 1,500 रुपये भेटायला पाहिजे, सरकारकडे विनंती आहे. सर मी मनीषा शेवाळी मुंबई तून बोलते, 15वा हप्ता 10 ऑक्टोबरला भेटला आहे सर, संध्याकाळी 6:30 वाजता. थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद ताई, गुड इन्फॉर्मेशन, थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. चला पुढे सगळ्या कमेंट्स आपण बघणार, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. मला आले 1,500 रुपये आज 2 वाजता आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये लाडक्या ताईला पैसे आलेले आहेत. सप्टेंबर महिन्याचा हप्ता आत्ताच आला दादा मुंबईला. बघा आज मुंबईच्या लाडक्या ताईंना पण गुड न्यूज भेटलेली आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, सगळ्या लाडक्या ताईला ज्या राहिल्या होत्या सरसकट पटपट सगळ्यांनी चेक करायचं आहे अकाउंट. नंतर नमस्ते सर, मला सर्व हप्ते भेटलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच सर, सो पॉझिटिव्ह अँड ट्रू व्हिडिओज ऑफ युअर्स. थँक्यू व्हेरी मच लाडक्या ताईंनो, हीच तुमची पावती आहे, मला तुमच्याकडून अजून काही नाही. बघा एवढे छान छान कमेंट्स येतात की खूप आनंद होतो लाडकी ताईंनो, ज्यावेळेस तुम्ही असं आनंदी मेसेज टाकतात की बाबा तुम्ही खूप लाडकी ताईंनो, खरंच आनंद होतो. असे मेसेज टाकले तर खूप आनंद होतो. थँक्यू व्हेरी मच दादा, आपण दिलेल्या व्हिडिओ मधील माहिती खरी असते, खूप सुंदर माहिती दिली. दिवाळी बोनस व ऑक्टोबरचा हप्ता मिळाला पाहिजे, धन्यवाद. 15वा हप्ता मिळाला लाडकी ताईला कोल्हापूरमध्ये. तर लाडकी ताईंचं पण हेच मत आहे की दिवाळी बोनस म्हणून पैसे भेटायला पाहिजेत. तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बऱ्याच लाडक्या ताईंना हेच कळत नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं जातं दिवाळी बोनस भेटणार नाही, हे भेटणार नाही, ते सगळ्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, लहान पोरांना पण माहिती आहे लाडक्या ताईंनो की दिवाळी बोनस भेटणार नाहीये, सरकार टाकणार नाहीये, सरकारचं काही आता अडलेलं नाहीये, काही इलेक्शन लागणार नाहीये. पण जर आपण हातावर हात ठेवून बसलो, गप्प बसलो, तर काही भेटणार आहे का, तुम्हीच सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. जर आपण लढलो, जर आपण मागणी करत राहिलो, आपण आवाज उठवला, तर कमीत कमी सरकारला वाटेल की बाबा ठीक आहे बाबा, पुढच्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला गरज लागणार आहे, तर बाबा हे मागतायत तर काहीतरी देऊन टाका, दिवाळी यांची चांगली जाऊन द्या. भाऊबीजेला त्यांना व्हिडिओ, ज्यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांना विचारणार ना प्रश्न, ज्यावेळेस पत्रकार त्यांना प्रश्न विचारतील, दिवाळीला, मागच्या दिवाळीला तुम्ही 2-2 हप्ते ऍडव्हान्स टाकले होते, यावेळेस का नाही टाकले, मग त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे ना. मग त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो मागणी करायची आहे. तर दिवाळी बोनस याचा अर्थ आम्हाला काही जास्त पैसे नको, आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे, 16वा हप्ता भेटायला पाहिजे. कारण ऑक्टोबर महिना ऑलरेडी चालू झालाय, आता ऑक्टोबरचे 13 दिवस संपलेत. मग या येणाऱ्या पुढच्या 17 दिवसामध्ये आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटावा, दिवाळी बोनस भेटावा, आणि हेच आपल्या सगळ्यांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या ताईंनो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, सरकारपर्यंत व्हिडिओ पोहोचवायची जिम्मेदारी तुमची आहे. कारण सरकारपर्यंत आपला व्हिडिओ गेला तर सरकार बघेल की बाबा दिवाळी बोनस मागायलेत, 18वा 16वा हप्ता मागायलेत. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.